आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का आम्ही इथं का आलो? सांगतो। तुमचा भाचा सूर्य, तिची आगाऊ बायको तुळजा आमची काय पाठ सोडना झाली नाही। आम्हाला बी मजाच येते म्हणा कोणाची खोड जिरवायची म्हणल्यावर। एखादं काम करायला गेल्यावर अडचणी आणणार कोण नसेल तर ते काम कसलं, बरोबर की नाही? आम्ही प्रत्येक अडचणीतून मार्ग काढून आमचा हेतू साध्य करणार ही काळ्या दगडावरची रेग। आणि तसं करताना आमच्या कोणी आडवं आलं तर त्याचं आम्ही काय करतो ते तुम्ही बघितलेलंच आहे म्हणा। त्यात तुमची वाचा गेली, बरं झालं सुंटी वाचून खोकला गेला। तर तुम्हाला बोलता येत नाही म्हणून काय झालं? तुम्ही काय लिहून दाखवलं तर, किंवा कुणी काय लिहिलं त्यावर नंदी बैलासारखी मांडून तर आम्ही तुमची शालनपेक्षा वाईट अवस्था करू। तुम्हाला धड मारता बी येणार नाही, धड जागता बी येणार नाही, मधल्यामध्ये लटकत ठेवू तुम्हाला। एवढी गोष्ट डोक्यात फिट करून टाकायची, बस हेच सांगायला आलो होतो। येतो। अहो, आता कसं आहात तुम्ही? काल जे काही झालं ते ऐकलं मी। हे बघा, मला कळतंय की तुमचं दुःख मोठं आहे, पण असं दारू पिऊन ते दुःख आणखीन मोठं करणार आहात का? आपली पोरं इतकी चांगली आहे, आपला सूर्य तुमची इतकी काळजी घेतो, तुम्हाला इतकं सांभाळतो, आणि तुम्ही असं वागता? तुम्ही ना दारू पिऊन स्वतःला त्रास करून घेताय, पण आपल्या सूर्याला पण त्रास देताय। मला नाही माहित, पण मला या दुःखातनं बाहेर पडायचं आहे। हो ना, तुम्हाला या दुःखातून बाहेर पडायचं आहे ना, मग असं का वागता? हे बघा, दुःख किती बी मोठं असलं तरी माणसात ते दुःख पचवायची ताकद असायला हवी, आणि आता तुम्हाला बी स्वतः ती ताकद आणायला हवी। मी गेल्यावर सुद्धा तुम्ही दारूला जवळ केलं होतं, आणि आता शालनवंच गेल्यानंतर सुद्धा तुम्ही तेच करताय। आपल्या सूर्यानं कुठं कुठं बघायचं, त्याला त्रास होत नसेल का?